एका काळात जेव्हा अन्यायाचा अंधार दाटला होता, जेव्हा मुघल, आदिलशाह आणि निजामशाहीच्या अत्याचारांनी हिंदवी जनता पिसून गेली होती, जेव्हा मातांच्या कुशीतून बाळ हिसकावले जात होते, तरुण मुलींवर अत्याचार होत होते, तेव्हा एक वाघ जन्माला आला, जो न झुकला, न थांबला, न घाबरला, फक्त लढला स्वराज्यासाठी, मातृभूमीसाठी, आपल्या माणसांसाठी. हा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील सर्व थरारक प्रसंग, ज्या क्षणांनी संपूर्ण भारत हादरवून टाकला आणि इतिहासाचं नवं पर्व लिहिलं. चला इतिहासाच्या या सिंहगर्जनेत पुन्हा एकदा जगूयात. 17व्या शतकात भारत रक्ताने नाहत होता. मुघल, आदिलशाही आणि निजामशाही यांच्यासारख्या बाहेरच्या आक्रमकांनी जनतेचा कणकण तुडवला होता. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती, शेतकऱ्यांवर जुलूम चालले होते, हिंदू स्त्रियांना पळवून नेत होते, लाखो लोक भीतीच्या सावटाखाली जगत होते. अशाच काळात 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एक दिवा प्रज्वलित झाला. शिवाजी राजे भोसले. शिवांचा जन्म म्हणजे जणू दुबळ्या हिंदू जनता पुन्हा सशक्त होण्याच्या पर्वाला सुरुवात. आई जिजाऊंनी त्यांच्यावर लहानपणापासून रामायण, महाभारताच्या कथा सांगत होत्या. सतत एकच विचार त्यांच्या मनावर ठसवत होत्या: न्याय, शौर्य आणि स्वराज. शिवाजी महाराजांना मा जिजाऊ नेहमी सांगायच्या, तुला फक्त राजा नाही तर प्रजेसाठी आधार बनायचे आहे. शिवबांनी ही शिकवण मनात साठवली आणि त्यांनी एक स्वप्न पाहिले, ते म्हणजे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न. 1645 फक्त 15 वर्षाच्या वयातच शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी पहिले किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. तोरणा, कोंढाणा आणि पुरंदर. हे फक्त सुरुवात आहे. स्वराज्याचा लढा मोठा आहे. तर मुघल आणि आदिलशाहीच्या राजकारण्यांना धडकी भरली. हा तर एक तरुण पोरगा, पण त्याच्यात काहीतरी वेगळं आहे. त्यांना समजलं शिवाजी नावाचं वादळ येत आहे, शिवाजी नावाचं वादळ येत आहे. आणि एवढ्यातच अफजल खानाचा वध आणि शत्रूच्या कपटाला उत्तर कसं दिलंय ते आपण जाणून घेऊयात. तर घनदाट जंगलात अफजल खान आणि शिवाजी महाराज आमने सामने उभे होते. अफजल खानाने मिठी मारण्याचा बहाणा केला आहे. आजूबाजूला पठाण सैनिक होते. अफजल खान शिवाजी महाराजांना म्हणतो कसा, शिवबा या समोर. अफजल खानाच्या मिठी मारण्याचा बहाणा केला अफजल खानाने. त्यांच्या डावपेचाचा महाराजांना आधीच अंदाज आला होता. शिवरायांनी आपल्या हातात लपवलेली वाघनख अफजल खानाच्या पोटात रोवली आणि क्षणार्धात त्याचा अंत केला. हर हर महादेवच्या गर्जनेसह मावळ्यांनी शत्रूंचा धुवा उडवला. दक्षिण भारत हादरला. शिवाजी कोण आहे, शिवाजी महाराज कोण आहे, असे सर्व लोक म्हणू लागले. 1666 साली औरंगजेबाने शिवरायांना आग्र्यात बोलवलं आणि तिथे त्यांनी कैद केलं. औरंगजेब त्यांना संपवायच्या तयारीत होता, पण सिंह कधी पिंजऱ्यात अडकत नाही. शिवरायांनी आपल्या बुद्धीचा वापर करून फळांच्या टोपल्यांमध्ये स्वतःला लपवले आणि सावधगिरीने किल्ल्यातून बाहेर पडले. सिंह पुन्हा मोकळा झाला आणि रायगडावर परत येऊन त्यांनी स्वराज्य अजून मजबूत केले. 6 जून 1674 हाच तो दिवस जेव्हा हजारो वर्षांनी पहिल्यांदा एका हिंदू राजा सिंहासनावर बसला होता. स्वराज्य अमर रहोचा जयघोष झाला आणि इतिहास घडला. शिवराय फक्त एक राजा नव्हते, तर एक ते प्रजाहितज्ञ नेतृत्व होते. आजही जर कोणी अन्याय करत असेल, जर कोणी मातृभूमीचा अपमान करत असेल, तर फक्त एकच घोषणा करा, हर हर महादेव, हर हर महादेव.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा.